हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपले एक सबस्क्रायबर अमन हे विचारले, मॅडम प्लीज अभ्यासावर फोकस करणं आणि गोल सेटिंग करणं ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. प्रश्न खूप चांगला आहे. आपल्याला माहित आहे प्रत्येकाला आपल्याला अभ्यासावर फोकस करायलाच पाहिजे. आणि अभ्यासावर तुम्ही फोकस करायला तुमच्याकडे गोल असला, एम असलं, गोल सेटिंग केलात की सोपं जाते. म्हणून आधी आपण गोल सेटिंगवर बोलूया आणि नंतर आपण फोकस करण्यावर बघूया. का म्हणजे तुम्हाला गोल असला की आपोआप फोकस होत जाते. आता गोल सेटिंग म्हणजे काय? आज आता मी 10 वर्षांना मी कुठे असणार आहे, मला कुठे पोचायचं आहे हा विचार करा. तुम्हाला थोडीशी एनर्जी येते का नाही? नक्की येते. मग तुम्ही वेळ वाया घालवणार का? नाही. का म्हणजे मला 10 वर्षात अमुक अमुक तिथे जाऊन पोचायचं आहे. मग मला वेळ वाया घालवून चालणारच नाहीये हे तुम्हाला निश्चित होते. त्यामुळे गोल सेटिंग खूप महत्वाचं आहे. किंवा मी तुम्हाला आणि एक एक्झाम्पल देते. तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाता, तिथे तिकीट देतात, ते खिडकीत जाता आणि म्हणता, अहो मला एक तिकीट द्या की हो. कुठलाही द्या. देईल का तो कुठलाही? बिलकुल देणार नाही. तुम्हाला तिथे स्पेसिफिकली कुठे जायचं आहे, मुंबईचं, कुठल्या गाडीचं, कुठल्या तारखेचं, हे सगळं पाहिजे. म्हणजे गोल पाहिजे. नुसतं गोल असून चालेल का? आता मला दिल्लीला जायचं, ते मला दिल्लीला जायचं ट्रेनमध्ये जायला पाहिजे. त्याची रामेश्वरला जायचं असलं की रामेश्वरला दक्षिणेकडे जायचे ट्रेननं जायला पाहिजे. म्हणजे हा गोल आपल्याला निश्चित करायला पाहिजे आणि त्या दिशेनं पुढे जायला पाहिजे. आता गोल नसला, सपोज एखादा जहाज आहे, शिप इन द ओशन, त्याला कुठला डिरेक्शन नसलं की तर कुठे जाईल का? नाही. तिथलं तिथे फिरत फिरत राहील. म्हणून आपल्याला गोल असणं, ध्येय असणं अतिशय महत्वाचं आहे. ध्येयाशिवाय काही तुम्ही अचीव करू शकत नाही. आता हे ध्येय आपण आहे तर गोल सेटिंग कसं करायचं हे बघा. एक 1979चं हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं रिसर्च थिसिस सांगते. ते रिसर्च केला, त्याच्यावरनं 89 मुलांना विचारलं की ते कुठला गोल सेट केलेला नव्हता. मग 13% मुलांना विचारलं, ते मनातनं ठरवलेलं होतं, मला अमुक व्हायचं आहे, अमुक व्हायचं आहे. आणि 3% मुलांनी स्पेसिफिक पेपरवर लिहिलेलं होतं. मग 10 वर्षानंतर 89 मध्ये, म्हणजे 1979 मध्ये हा सर्वे केलेला आणि 10 वर्षानंतर त्याच मुलांचा सर्वे केला गेला. तेव्हा 13% मुलं ज्यांनी मनानं ठरवलं होतं ते हे 89% जे काही ठरवले नव्हते त्यांचे पेक्षा डबल अचीव केलेलं होतं, मिळवलेलं होतं. आणि 3% मुलं ज्यांनी पेपरवर गोल लिहिलेले होते ते हे 13% पेक्षा 10% पुढे गेलेले होते. म्हणजे तुमचे सगळे गोल सेटिंग करताना अगदी स्पष्ट पेपरवर लिहिलेले असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जिम कॅरीचं वगैरे वाचलेलं असेल. त्यानं स्वतःच्या नावानं $10 मिलियन चेक लिहिला होता आणि बरोबर 10 वर्षानंतर त्याला
एका सिनेमेसाठी तेवढेच अमाऊंटचा चेक मिळाला. त्यामुळे आपले मनात ध्येय हे पाहिजेच, गोल सेटिंग पाहिजेच. म्हणजे तुम्ही इकडे तिकडे जात नाही, वेळ वाया घालवत नाही. तुम्हाला माहित आहे मला हे मिळवायचं आहे, अमुक करायचं आहे म्हणून. नंतर आपलं गोल सेटिंग कसे असायला पाहिजे. युअर गोल शुड बी स्मार्ट. आता ते स्मार्टचं सगळं सांगते मी. का म्हणजे आपल्याला माहित आहे आपले क्षमतेचे फक्त 10% आपण वापर करतो. त्यामुळे आपण व्यवस्थित ते सेट केले की जरा तरी जास्त वापरू आपण. पहिलं S stands for स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे मला हे करायचं आहे. आपल्याला अर्जुनानं पक्षाचे डोळेला बाण मारलेली गोष्ट माहीत आहे. त्यांना आर्चरी शिकवत होते तेव्हा सगळे डिसायपल्स होते आणि एक लाकडाचा पक्षी करून झाडाला लावलेला होता आणि त्याला नेम धरून बाण मारायचं होतं. बाकी सगळ्यांना कोणाला झाड दिसलं, कोणाला पक्षी दिसलं, पण अर्जुनाला फक्त त्याचा डोळे दिसले आणि त्याच्यामुळे तो व्यवस्थित शूट करू शकला. म्हणजे तुम्हाला असं स्पेसिफिक पाहिजे. इन द सेम वे मांजीम तुम्हाला माहित आहे केवढं माउंटेन मॅन म्हणतात, डोंगर खोदून रस्ता केला का. स्पेसिफिक त्यांना माहित होतं मला हे करायचं आहे. त्यामुळे तुमचे जे काही गोल सेटिंग करता ते स्पेसिफिक पाहिजेत. नंतर मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय, ते तुम्ही मेजर करू शकता. मला अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे. इट शुड बी मेजरेबल. आणि अचिवेबल म्हणजे जे आपण करू शकतो. असं नाही मी चंद्रावर जाऊन घर बांधणार, शक्य आहे का, आता सध्या तरी शक्य नाही. तर त्यामुळे ते गोल्स अचिवेबल व्हायला पाहिजेत. आणि अचिवेबल मध्ये किंवा मला पक्षी व्हायचं आहे, शक्य आहे का, नाही, इट इज नॉट. त्यामुळे अचिवेबल. R स्टँड फॉर रेलेव्हंट. रेलेव्हंट म्हणजे मी कशासाठी करतो. तर तुम्हाला रेलेव्हंट पाहिजे. अमुक मला करायचं आहे. क्रिकेट खेळतो, मला काय करायचंय, मला नॅशनल लेवलला खेळायचं आहे. असं वय, तुमचं वय क्लिअर पाहिजे. आणि टाइम बाउंड पाहिजे. टाइम बाउंड म्हणजे मला 2 वर्षात हे करायचं आहे, वजन कमी करायचं आहे, मला 2 वर्षात करायचं आहे. असं मेजरेबल पाहिजे. असं तुमचं गोल सेटिंग क्लिअर कट लिहून काढलेलं आणि व्यवस्थित स्मार्ट असायला पाहिजे. हे झालं गोल सेटिंगचं. आता फोकस कसं करायचं. फोकस म्हणजे एकाग्रता. मला हे करायचं आहे, ते फक्त लक्ष त्या गोष्टीकडे तुमचं पाहिजे. आता तुम्ही म्हणता अभ्यास करताना, ओके, अभ्यास करताना तुम्ही आता काय करता, MBBS ला आहात, ते मला एक उत्तम डॉक्टर बनायचं आहे. मग काय पाहिजे, तर सगळं आपल्याला मिळवायचं आहे. ओके, मला बिझनेसमॅन व्हायचं आहे, मी MBA करतो, मग मला त्याच्याबरोबर काय क्वालिटीज पाहिजेत, त्या सगळ्या शिकून घ्यायला पाहिजेत. किंवा इवन छोट्या मुलांचं घेईन मी, 10वीची मुलं. 10वीचे निकाल आपल्याला माहित आहे, व्यवस्थितपणे आपल्याला यायला पाहिजे. पुढे कुठल्याही परीक्षांना चालेल तर रेलेव्हंट आहे. त्याच्याशिवाय 10वीला चांगले मार्क पडले की मला चांगले कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतीये. मग मी फोकस करून तर करायला पाहिजे, पूर्ण एकाग्रतेनं. इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. आता लक्ष द्यायचं नाही म्हणजे तुम्ही म्हणाल हो दिवसभर अभ्यास केला की वेळ लागेल की हो, तर नाही वेळ लागत. त्याच्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, कम्प्युटर शिकायचं आहे, व्यायाम करायचा आहे. व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. किती अभ्यास काय करत असाल तरी थोडा वेळ तुम्ही व्यायामाला ठेवायला पाहिजे. व्यायाम मला करायचा आहे. आणि फूड, जेवण,
तर व्यवस्थित घ्यायला पाहिजे. उगीच बाहेरचं काही विकत घेऊन आपल्याला आजारी पडायचं नाहीये. त्यामुळे फोकस करताना, फोकस म्हणजे एकाग्रतेने करायचं आणि रिपिटेटिव्हली करायचं. एवढं तुम्ही केलात की नाही, तुम्हाला हवं तर यश मिळणारच आहे. डू इट अगेन अँड अगेन. त्यामुळे फोकस करा. आणि तुम्हाला गोल असला किंवा मला माझे आईबाबांना खुश ठेवायचं आहे, हा तुमच्याकडे गोल आहे, मग मला चांगला अभ्यास करायला पाहिजे, चांगली नोकरी मिळवायला पाहिजे किंवा माझा बिझनेस चांगला करायला पाहिजे, व्हॉट एव्हर इट इज. ह्याच्यासाठी मग माझं गोल असल्यामुळे माझा फोकस आपोआप होणार. मग मी वेळ वाया घालवणार नाही. त्यामुळे मग पूर्ण हे फोकस करा. फोकस करताना तुम्हाला अभ्यासाला व्यवस्थित जागा निश्चित करून ठेवा. तिथे जास्त काही डिस्टर्बन्स असू नये. आणि त्या खोलीत किंवा तुम्ही त्या टेबलपाशी गेलात की तुमचं लक्ष अभ्यासाकडे पाहिजे. असं हे सगळं जरा अरेंजमेंट करून ठेवा. टाइम टेबल बनवा व्यवस्थितपणे, म्हणजे आपोआप फोकस होते. तुम्ही रोज सकाळी 6ला उठून अभ्यासाला बसता म्हणजे 6 वाजले की तुमचे पाय आपोआप अभ्यासाच्या टेबलापाशी जाणार. त्यामुळे फोकस करा, गोल सेट करा, तुम्हाला आपोआप फोकस करायला होते. इट इज व्हेरी इझी. ते आपण फॉलो करायचं ना हे मेथड. अच्छा, ते काही डाऊट आला की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आय एम देअर विथ यू ऑलवेज. हॅव ए नाईस डे.